अमुची मिरासी पंढरी, अमुची मिरासी पंढरी, अमुचे घर भीमातिरी। पांडुरंग अमुचा पिता, रखुमाबाई अमुची माता। भाऊ पुंडलिक मुनी, चंद्रभागा अमुची बहिणी। पांडुरंग अमुचा पिता, रखुमाबाई अमुची माता। तुका जुनाट मिरासी, ठाव दिला पायापासी। पांडुरंग अमुचा पिता, रखुमाबाई अमुची माता। विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडलम मंडनाना। तरुण तुलसीमाला, कंदरम कंजनेत्रं, सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण। श्री गुरूंचे ते नमस्कारोन यादा। ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तुची गणेशू। सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासु अवतारी जोजी। कलावज्ञ जीवो दरार्थावतारम, कलाकंक तेजोदिकामोदिवक्त्रं। खलानिशबाधा पनुदाय दक्षं, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी, मी कलाकुसरी काहीच नेने। बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारी येली। तुकया स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी। जेने धर्मजित विलाची बळी, तो संभाजी जान नवाडी। कावतरला जयाचे कुळी, तया छत्रपतीचे आचरण कमळी। साष्टांग नमन करीतसो, श्री माऊली मेरी माता है। पिता मेरो तुकाराम, इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। श्री संत जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय
यांचा हा असणारा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामधून श्री संत जगद्गुरु तुकोबराय पंढरीचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी प्रतिपादित करतात. विठ्ठल विठ्ठल श्री संत जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन कार्याकडे जर बघितलं तर श्री संत जगद्गुरु तुकोबरायांनी नित्यानं आपला असणारा परमार्थ करावा. परमार्थ करता 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 एखाद्या साधकाने प्रश्न विचारावा, कावो महाराज, अहो रात्रीचा दिवस करतात, हाडाचं काढं करतात, रक्ताचं पाणी करतात आणि संपूर्ण जीवन तुम्ही जे असणारं परमार्थ करता घालवतात, नामस्मरणा करता घालवतात. मग काहो महाराज, अहो ज्याचं नामस्मरण करतात तो आहे तरी कुठे? त्यावेळेस असणारं एक एक वर्णन करायला सांगायला सुरुवात केली. आणि मग महाराजांनी त्या साधकाला सांगायला सुरुवात केली की आम्ही ज्या असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतो, आम्ही ज्या रुक्मिणी मातेचं नामस्मरण करतो, आम्ही ज्या चंद्रभागेचं वर्णन करतो, आम्ही जे पुंडलिकाचं वर्णन करतो, नवे नवे ज्या ठिकाणी 28 युगापासून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा उभा आहे त्या ठिकाणचं वर्णन आता महाराजांनी त्या साधकाला सांगायला सुरुवात केली. आणि आता महाराज बोलतायत की अरे त्यावेळेस विचारलं का हो महाराज, मग भजन त्याचं करतात, तो विठ्ठल, तुम्ही त्या विठ्ठलाचं भजन करतात, तुम्ही त्या रुक्मिणी मातेचं भजन करतात, तुम्ही त्या असणाऱ्या पुंडलिकाचं वर्णन करतात, तुम्ही त्या चंद्रभागेचं वर्णन करतात, मग तो असणारा देव, ती असणारी चंद्रभागा, तो असणारे पुंडलिक कुठे आहेत? त्यावेळेस सांगायला सुरुवात केली, तो पुंडलिक त्या भीमा नदीच्या तीरावरती आहेच आहे, आमचं घरसुद्धा तिथंच आहे, नाही का, आमचं घरसुद्धा तिथंच आहे, आमची मिरासी पंढरी, आमचे घर भीमातिरी, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी राहतो. मग महाराज त्या ठिकाणी जो पांडुरंग आहे तो तुमचा कोण आहे? महाराज म्हटले खरं सांगू का, माझा असणारे जे काही पिता आहे, माझे असणारे जे वडील आहेत ते असणारे पांडुरंग परमात्मा आहे. मग महाराज तुमची आई कोण आहेत? आता सांगायला सुरुवात केली. आमची आई विचारली ना, आमची आईसुद्धा ज्या असणाऱ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या डावा हाताला जी रुक्मिणी आहे ती आमची असणारी आई आहे. मग महाराज हे सर्व नातं तुम्ही त्या असणाऱ्या पंढरीशी जोडलं? हो, त्या असणाऱ्या पंढरीशी मी नातं जोडलं आहे. मग तुमचा भाऊ कोण आहे? माझा भाऊ असणारा पुंडलिक आहे. भाऊ पुंडलिक मुनी, बहीण कोण आहे? चंद्रभागा आमची बहिणी. आजचा अभंग म्हणजे सरळ आणि साधा आणि सोपा आहे, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात बसेल असं आहे. आपल्याला काही जास्त अवघड सांगता येत नाही आणि अवघडात पडायचं नाही, नाही का. आपण सर्व मंडळी, शेतकरी मंडळी, आपल्याला रुचेल पचेल अनुभवाला येईल असा सुंदर जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतला. मग तुकोबराय, अहो तुमचा असणारा शेवट कुठं झाला? महाराज म्हटले आम्ही सुद्धा शेवटचा ठाव त्याच ठिकाणी दिला. कुठे दिला? महाराज म्हटले पहिलेच कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघेचे शून्याचे होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. असं असणारं ज्या ठिकाणी कुठेच काही नव्हतं अशा असणाऱ्या भीमा नदीच्या तीरावर जी काही पंढरी आहे ही पंढरी जुनाट आहे, नाही का. रुक्माबाई आमची माता, हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 या ठिकाणी आपण सर्व मंडळी किम निमित्तानं जमलेलो आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे, वक्ता या नात्यानं सांगण्याचं आद्य कर्तव्य. गेल्या 41 वर्षापासून आपल्या या भव्य दिव्य बिरोळा ग्राम भूमीमध्ये नित्यनेमाने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत असतो. अतिशय थाटामाटानं या ठिकाणी हा सप्ताह होतो. आल्याच्या नंतर फार आनंद वाटतो बरं का. याच्या अगोदरही 1-2 वेळेस येऊन गेलो मला वाटतं, आणि हा असणारा 3रा योग माझ्या जीवनात मला प्राप्त झाला आहे. हा गणपती बाप्पाची खरं या गणेशावरती कृपा आहे असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का. गणपती बाप्पाने याच्यावरती कृपा केली म्हणून या ठिकाणी हा येण्याचा योग आला. आणि गणेश ही जी देवता आहे ना, ही देवता फार महत्त्वाची आहे मायबाप, आहे का. ज्याच्या असणाऱ्या जीवनामध्ये नित्यानं असणारं दुःख असतं ना, त्याने त्या असणाऱ्या दुःखामध्ये फक्त भगवान गणेशाचं वंदन करायचं, त्या गणेशाचं नामस्मरण करायचं. त्या असणाऱ्या गणेशाचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्या असणाऱ्या दुःखामध्ये सामील होण्याची जी ताकद आहे ती असणारी गणपती बाप्पांमध्ये आहे, नाही का. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निर्विघ्न असणारं आपलं कार्य निर्विघ्नपणे जर पार पडावं वाटत असेल ना, तर महाराज अगोदर गणपतीरायांना वंदना करतात. बघा ना, प्रत्येक साधू संत महात्म्यांनी अगोदर विचार जर केला तर गणपती बाप्पांना वंदन केलेलं आहे, नाही का. गणपती बाप्पांना वंदन केलेलं आहे. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी समोर घेतलेली आहे ना. सच्चिदानंद बाबा असणारे दौत घेतले, लेखणी घेतले, आता लिहिणार आहेत. लिहत असताना पहिल्यांदा काय लिहावं आणि लिहत असताना विचार करायला सुरुवात केली, आता काय लिहावं. लिहत असताना आता सांगायला सुरुवात केली, लिहा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या
जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हा असणारा निवृत्तीनायाचा दास मी ज्ञानदेव या ठिकाणी गणेशाला प्रथमतः वंदन करतो आणि माझ्या असणाऱ्या ज्ञानेश्वरीला सुरुवात करतो. तुकोबराय तुम्ही नाही करत गणपतीरायांना वंदन? हो मी सुद्धा करतोय. हरिपाठ लिहायला घेतला आणि आता बोलायला सुरुवात केली. नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेवितो आपुल्या दासाला द्यावी मती. नाही का? हा अनेक संतांचं बघा, प्रत्येक संतांचा विचार करा. विचार करत असताना अगोदर त्यांनी गणपतीरायांना वंदन केली. असणारा महाराज श्री संत जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये देवाविषयी फार वर्णन केलेलं आहे. खरं तर आपल्याला सुंदर असणारा जो नरदेव दिला तो देवानेच दिलेला आहे आणि ज्या देवाने हा नरदेव दिलाय ना त्या देवाच्या नामस्मरणाकरताच दिलेला आहे. त्याचं नित्यानं नामस्मरण करणं हा असणारा नरदेव या नरदेहाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य असणाऱ्या नरदेहानं बजावलं पाहिजे. बजावत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी सतत परमार्थ करावा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खळे दैवत. असणारं परमात्म्याचं नामस्मरण करावं आणि त्या परमात्म्याचं नामस्मरण करत असताना खरं सांगू ज्याचं कार्य हे चांगलं असतं ना कधी कधी त्या माणसाच्या सुद्धा विरोधात अनेक लोक असतात हे विसरता कामा नये. जेवढा रस्ता चांगला असतोय ना तेवढ्या रस्त्याला चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे निश्चित असतात हे विसरता कामा नये. नाही का? त्याच पद्धतीने ज्या माणसाचं चांगलं कर्तव्य आहे जगद्गुरु तुकोबरायांचं नित्यानं परमार्थ चालावा. परमार्थ चालत असताना दुःख त्यांचं असणारं लोकांनी बघावं. काय तो फाटका संसार आहे हो. एवढी असणारी मोठी जागीरदारी जगद्गुरु तुकोबरायांची, एवढी असणारी संपत्ती जगद्गुरु तुकोबरायांची, परंतु त्यांच्या परमार्थामध्ये शेवटचा काळ जर बघितला तर बहिणी असणाऱ्या पत्नीने सुद्धा म्हणावं काय आमचा असणारा संसार आहे, काय आमच्या असणाऱ्या मायबापाने आमचं वाटोळं करावं, काय आमचा असणारा परमार्थ असावा. अहो आमच्या पतीने तो असणारा विना हातामध्ये घ्यावा, त्याला असणाऱ्या फक्त 2 तारा फुटका विना त्याला 2 तारा आणि त्या असणाऱ्या पंढरीच्या एर झारा घालाव्या. माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या फुटकाच विना त्याला 2 तारा घाली एर झारा पंढरीच्या. असणारं पंढरीच्या एर झारा घालाव्या म्हटले आणि माझं असणाऱ्या मायबापाने माझं फार वाटोळं केलं हे असणाऱ्या भिकाऱ्याच्या घरामध्ये म्हणावं. कोणी म्हणावं? त्या आवलीने म्हणावं, जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीने म्हणावं. आवो गावातील लोक टिंगल करतील यात नवल नाही. कधी कधी पत्नीला राग यायचा पण खरं सांगू एक दिवसाचा प्रसंग होता. पत्नीला सुद्धा अनुभव आला. ज्यावेळेस देव घरी आले होते ना त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय घरी नव्हते. विचारलं देव कुठे आहे, जगद्गुरु तुकोबराय कुठे आहेत? तुकोबरायांचा असणारा महाराज भंडारा डोंगर सांगावा, घोरडा डोंगर सांगावा. खरं तर प्रचिती जिजामातेने घ्यावी आणि मग नंतर म्हणावं माझ्या जे पतीची सेवा आहे ही अंतःपुरमपूर्वक आहे. मग ते पत्नीचं झालं की गावकऱ्यांनी सुद्धा म्हणावं अहो कुठे आहे तुमचा देव, कुठे आहे तुमचा देव, कुणाचं नामस्मरण करता? अहो नित्यानं ज्याचं नामस्मरण करता ना तो देव काय तुमच्या असणाऱ्या कामं येणार आहे? अजिबात काम कामं येत नाही म्हणतात. नाही का? लोकसुद्धा काही काही असे म्हणतात महाराज अहो काय तुमचा परमार्थ करावा. अहो लोक चंद्रावरती गेले आणि तुम्ही अजून धोत्रावरच राहिले. नाही का? आम्हाला शिकवत असतात कधी कधी. ते म्हणतात महाराज बघा ना लोक चंद्रावरती गेले तुम्ही अजून इथंच आहात का? अहो देव काय मानता, हा असणारा परमार्थ काय करता? बघा ना लोक कुठं चालले तुम्ही अजून इकडंच ज्ञानेश्वरी उचक तुकाराम गाथा उचक तुमचं परमार्थ चाललाय. पण खरं सांगू शेवटाला आपल्याला काहीच काम येणार नाही. जे काम येणार आहे ना तोच हा खरं तर वारकरी संप्रदायाचा परमार्थ आहे. नाही का? तोच हा हाच असणारा शेवटाला काम येणार आहे. पाठीमागे काहीच काम येत नाही हो. काही काही लोकांच्या जीवनामध्ये दुःख आलं की दुःख आल्याच्या नंतर ते देवाला शिव्या द्यायला सुरुवात करत असतात. अरे काय त्या देवाने वाटोळं केलंय आमचं? त्या देवाच्या असणाऱ्या नामस्मरणामध्ये आम्ही नित्यानं राहतो तरीसुद्धा आमच्या जीवनामध्ये नित्यानं दुःखानं का असावं? आम्ही भरलेलं का दुःखाने भरलेलं असावं? आमच्या जीवनामध्ये दुःख नको पाहिजे होतं. मात्र आम्ही तो परमार्थ करतोय ना तो परमार्थ कदापि आमच्या कामाला येणारा नाही आहे. मग ते परमार्थ सोडून देत असतात आणि संसार करायला लागत असतात. काही काही माणसं जीवनामध्ये असे भेटतात. एक तर असं विठाल विठाल एक तर मनुष्य असा होता महाराज त्याने देव नाही या विषयावर 2 तास व्याख्यान केलं. ऐका माझा दृष्टांत फार महत्त्वाचा सांगून जाईल. वेळ आपला जरी कमी असला ना
तरी मला वाटतं थोड्या वेळामध्ये आपण जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, नाही का. म्हणून सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष असू द्या. एका असणाऱ्या व्याख्यानवाल्यानं 2 तास देव नाही या विषयावर आता व्याख्यान करायला सुरुवात केली. बघा ना, काही काही देव मानायलाच तयार नाही, देव मानायला तयार नाही. 2 तास व्याख्यान चाललं होतं. काय या जगामध्ये देवाला पुजता? तो जर या जगामध्ये जर असता तर आपल्या समोर येऊन उभा राहिला असता. तो या देव या जगामध्ये नाही आहे, आपण त्याला मानत बसू नका. 2 तास व्याख्यान पटवून दिलं. 2 तास संपल्याच्या नंतर त्याचा मोठा सत्कार कार्यक्रम करण्यात आला. शाल टाकल्या गेली, सुंदर असणारा हार टाकला गेला, नारळ दिलं. नारळ दिल्याच्या नंतर आता ते व्याख्यातेकार बाजूला झाले. बाजूला झाल्याच्या नंतर सहज एका असणाऱ्या बालकाने प्रश्न विचारला, का हो काय सुंदर व्याख्यान केलंय तुम्ही, 2 तास व्याख्यान केलं, लोकाला सुंदर पटेल असं व्याख्यान केलंय, पण ऐका ना, खरं सांगा ना, हे कसं शक्य झालं हो? 2 तास सांगितलंय तुम्ही की देव या जगामध्ये नाही, पण खरं सांगू का, ज्यांनी 2 तास व्याख्यान सांगितलं होतं ना देव नाही या विषयावर, त्याला विचारलं होतं ना, का हो हे कसं शक्य झालं तुमच्याकडून, कसे एवढे लोकांचे मन जिंकता आले? त्यावेळेस त्याचं वाक्य शेवटचं निघालं होतं, हीच तर देवाची कृपा आहे. तुमच्या लक्षात आलं? अरे जो 2 तास व्याख्यान देऊ शकतो ना देव नाही या विषयावर, तर त्याला सुद्धा देवाला मानावं लागतंय. अर्थात तुम्ही देवाला माना अथवा मानू नका, तो देव तुम्हाला मानतोय हे विसरू नका. ज्या दिवशी तो देव तुम्हाला मानणार नाही ना, त्या दिवशी तुमच्या घरासमोर गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही. बरोबर एक नाही? बरोबर एक नाही? तो देव आपल्याला मानतोय, तुम्ही माना अथवा मानू नका, त्याची नजर तुमच्यावरती आहे हे विसरू नका, हे विसरू नका. म्हणून परमार्थ आपला आहे. लोक उगाच देवाला बोलत असतात. खरं सांगू, ज्या अवस्थेमध्ये आहात ना त्या अवस्थेमध्ये तुम्ही समाधान राहा. त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही समाधान राहिलात तर निश्चित तुमचं जीवन यथार्थ झाल्याशिवाय तैसेची रहावे, ठेविले आणते तैसेची रहावे. महाराज म्हणतात, ज्या असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने आपल्याला ज्या अवस्थेमध्ये ठेवलंय ना, त्या अवस्थेमध्ये माणसानं राहावं. समयासी सादर भावे, कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे समयात सादर भावे, समयात सादर भावे. समयासी सादर भावे. देवाने आपल्याला जी अवस्था दिली ना, त्या अवस्थेमध्ये समाधान राहा. कारण ते असं आहे,
या कलियुगामध्ये खरं तर सगळ्यात प्राधान्य जर कशाला दिलं असेल तर या पैशाला दिलेलं आहे. पण खरं सांगू, या असणाऱ्या पैशावाल्यांकडे बघितल्याच्या नंतर आपल्यासारख्याला कदाचित लहानशा माणसाला दुःख होत असतं. पण दुःख होऊ देऊ नका, समाधानी राहा, समाधानी राहा. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, वरून तडाख्याचं ऊन पडलेलं होतं, खालून असणारे पाय भाजत होते, पायामध्ये चप्पल घेण्याची सुद्धा त्याची परिस्थिती नव्हती. ऐका, मनुष्य रस्त्याने चालतोय, चालता चालता मागून एक फोर व्हीलर गाडी येते, नवी गाडी आहे, स्कॉर्पिओ गाडी आहे. गाडीमध्ये सुंदर AC चालू आहे, 4-5 जण असणारे बसलेले आहेत. याने ती गाडी बघितली, गाडी निघून गेली. याने विचार करे, काय देवाने आपल्याला आयुष्य दिलं आहे, या आयुष्यामध्ये साधी आपण एखादी गाडी घेऊ शकत नाही. अरे गाडी तर सोडा, मी माझ्या पायाला सुद्धा चपला घेऊ शकत नाही. काय असणारं दरिद्रता आहे, काय असणारं माझ्या जीवनामध्ये दुःख आहे. काय त्या देवाने म्हटले माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. नसू देत म्हटली गाडी. ती गाडी निघून गेली होती. पाठीमागून एक मोटरसायकल आली होती. मोटरसायकल सुद्धा याने बघितली. अरे नाही ना, आपल्याला फोर व्हीलर घेता येत, कमीत कमी एवढी मोटरसायकल तरी आपल्याला पाहिजे होती गड्या. ती मोटरसायकल सुद्धा निघून गेली आणि एक जण तेवढ्यात सायकल चालवत चालवत चालला होता. ती सायकल चालणारी या असणाऱ्या मनुष्याने बघितली, विचार केला. विचार केल्याच्या नंतर बोलायला लागला मनातले मनात, अरे देवाने आपल्याला मोठी गाडी दिली नाही, देवाने आपल्याला साधी मोटरसायकलही दिली नाही, आणि देवाने आपल्याला साधी सायकलसुद्धा दिली नाही. हो, देवाने मला पाय दिले होते, त्या पायानं मी या सायकलचे पॅन्डल मारले असते हो, पण देवाने सायकलसुद्धा मला दिली नाही. काय दुःख माझ्या जीवनामध्ये आहे, काय दरिद्रता मी आहे. एवढं म्हटल्याच्या नंतर मनुष्य पुढं चालत गेला. ऊन तडाक्याचं होतं, तहान लागली होती. आता पाण्याचा शोध करत होता. रस्त्याने चालता चालता उजव्या बाजूला सुंदर एक वस्ती होती. त्या असणारा हा वस्तीकर त्या ठिकाणी गेला. गेल्याच्या नंतर एक असणारा पलंग आहे, त्या पलंगावरती एक वयोवृद्ध म्हातारे माणसं बसलेले आहेत. त्या असणाऱ्या म्हाताऱ्याच्या कमरेपर्यंत रग अंगावरती आहे आणि बाबा बसलेले आहेत. तितक्यामध्ये या मनुष्यानं जावं, त्या बाबांना रामराम केला. रामराम केल्याच्या नंतर विचार केला, का हो बाबा बसलात? हो बसलो. या माऊली असणारं जुने माणसं असतात ना, ते ओळख पाळख करण्याची त्यांना फार हौस असते बरं का. बोलायला सुरुवात केली. तितक्यामध्ये या असणाऱ्या वस्तीकरांना सांगितलं, का हो या ठिकाणी थोडंसं म्हटले मला पाणी मिळेल का, पाणी मिळेल का म्हटल्याच्या नंतर बाबांनी सांगितलं, एक काम करा. बघा, मला दृष्टांत आपल्याला सांगायचं आहे. बसलेल्या बाबांनी सांगितलं, एक काम करा, पाणी तुम्हाला प्यायचं आहे, समोर रांजण भरलेलं आहे, त्याच्या बाजूला ग्लाससुद्धा ठेवलेला आहे, तुम्ही जा पाणी घ्या, तुम्हीही प्या, एक ग्लास भरा आणि मलाही घेऊन या. त्यावेळेस विचार केला, याला राग आला. अहो मी तर असणारं पादचारी मार्गाने आलो आहे. खरं तर अतिथीचं सन्मान करणं हे घरच्यांचं कर्तव्य असतं. सुंदर सन्मान झाला म्हणजे त्याचा आनंद वाटत असतो. आणि मला पाणी सांगताय, हे मात्र बसलेलं आहे, यांचं घर आहे तरीसुद्धा मला पाणी सांगावं. वाईट वाटलं आणि मग पाणी घेतलं. पाणी तेही पिले आणि बाबांनाही दिलं. आणि तितक्यामध्ये विचारलं, का हो बाबा, आता धाडस केलं होतं बोलण्याचं, फार वाईट वाटलं बाबा, तुम्ही मला पाणी सांगावं आणि तुम्ही पाणी प्यावं. काय अडचण आहे तुम्हाला पाणी घ्यायला आणि मला अडचण काय आहे पाणी द्यायला तुम्हाला? तितक्यामध्ये आजोबाने आपली जी काही गुडघ्यापर्यंत जे असणारे कमरेपर्यंत जी काही रग अंगावरती घेतली होती ना, ती राग आता काढून टाकली होती. त्या असणाऱ्या आजोबाला गुडघ्यापासून खाली पाय नव्हते. पाय नसणारे या बाबांनी बघितल्याच्या नंतर आता याच्यामध्ये मनामध्ये टूप पेटली. अरे आता जर विचार केलाय, आता नको माझ्याकडे फोर व्हीलर, आता नकोय मला मोटरसायकल, आता नकोय मला सायकल, आता मला चप्पल नसली तरी चालेल. हे देवा, सुंदर पाय दिलेत ना, फार उपकार तुझे माझ्यावर, फार उपकार तुझे माझ्यावर. मला हे सांगायचं आहे, तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात ना, त्या अवस्थेमध्ये तुम्ही जर समाधानी जर राहिलात तर तुमचा परपंचही असणारा यथार्थ घडेल आणि तुमचा संसारसुद्धा चांगला घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, चांगल्या रीतीने पैसा कमवा आणि चांगल्या रीतीने घालवा. हेच तुमच्या जीवनात यथार्थ कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्हाला देवाला मानावंच लागेल. देव जर मानला नाही तर तुमचं जीवन सुद्धा यथार्थ घडू शकत नाही, यथार्थ घडू शकत नाही. खरं सांगू, देवाची परीक्षा घेत बसू नका. फार महत्त्वाचं वाक्य वापरतो, ऐका. देवाची परीक्षा घेत बसू नका, तर देवाची प्रतीक्षा करत राहा. देवाची जर परीक्षा जर घेत बसलात
तर तो देव तुम्हाला कधीच दर्शन देणार नाही. मात्र ज्या देवाची तुम्ही असणारे प्रतीक्षा कराल ना, निश्चित एक दिवस तो परमात्मा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. इतकी असणारी देवाची मोठी ताकद आहे. असा असणारा माझा देव फार मोठा आहे, देव फार मोठा आहे. खरं सांगू, त्याने आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी त्याची परीक्षा बघितली त्यांच्याकडे देव आला नाही. ज्यांनी ज्यांनी देवाची प्रतीक्षा केली ना, त्यांच्याकडे देवाला यावंच लागलं. बघा ना, आमच्या असणाऱ्या मातंग ऋषींच्या शब्दावरती फक्त शबरीने विश्वास ठेवला होता. विश्वास फार महत्त्वाचा आहे. संसारामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे आणि परमार्थामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. विश्वास जर नसेल तर काहीच उपयोग नाही. नाही तर काय विश्वास असतो, पतीचा पत्नीवर विश्वास नाही आणि पत्नीचा पतीवर विश्वास नाही. कधीच महाराज एकमेकाला सांगणार नाही. तुम्हाला नाही त्याचा अनुभव, आमच्या जीवनात आम्ही बघतोय नाही का. हां, हे फार अवघड आहे महाराज. खरं तर विश्वास लागतो. बाकीच्या लोकांमध्ये नसला चालन, पण पती पत्नीमध्ये असावा लागतो. एक दिवसाचा प्रसंग होता. पत्नी जरा पतीला सांगायला लागली, का हो जरा माहेराला जायचं होतं मला. काय काम काढलं, काय नाही म्हटले, लग्न आहे आणि थोडंसं तुम्हाला तर लग्नाला यावंच लागेल, पण म्हटले अगोदर मला जावं लागेल. ठीक आहे म्हटले, जा हे असणारी म्हटले. ही लग्नाला निघाली. एक लहानसं पोरगं होतं, मोठं जरा थोडंसं. ती सांगितलं, अरे तू बापाजवळ राहा, लग्नाच्या दिवशी ये म्हटले. ही माहेरला निघून गेली. 4-5 दिवस राहिली. लग्नाच्या दिवशी हे दोघं गेले, लग्न झालं, ही निघून आली. ती परत 4-5 दिवस नवरी संग मूळ गेली. तिकडून आली. तिकडून आल्याच्या नंतर विचार केला आपण घरी गेलं पाहिजे गड्या. पण ही घरी जायच्या 2 दिवसा अगोदरपासूनच ती फोन करायची. नवरीच्या गावाला, तिकडं नवीन गावाला गेली, काही बाहेर गावाला गेलं का मग आपल्या घरच्यावर वजन आणतात नाही का. तसं ती बाहेर गेली मग फोन करायला लागली, का हो काय चाललं, कुठे आहे तुम्ही. काय नाही म्हटलं, घरीच आहे. अहो घरीच आहे. काय करता. काय नाही, बसलो. पप्या आहे म्हटले, काही काळजी करू नको, तुला निवांत ये म्हटले तू. कारण याला तकलीफच होती मारा, याला अवघड लोडणं काय सोपं नाही. तू निवांत ये म्हटले, काळजी करू नको. परत संध्याकाळी फोन, का हो काय करताय तुम्ही, कुठं आहात. अगं घरीच आहे, काळजी करू नको. संध्याकाळ झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फोन. मग एक काम करा, आता नुसतं घरी सांगता, आता विश्वास पटणार नाही. मग जा किचन रूममध्ये. गेला किचन रूममध्ये. हां, काय आलोय किचन रूममध्ये. जा आता असणाऱ्या फ्रीजजवळ जा. आलोय फ्रीजजवळ. फ्रीजवरती काय आहे, त्याने सांगितलं मिक्सर आहे, लावा पिन. बोर्डात पिन लावली आणि बटन चालू करा. केलंय बटन चालू करा. आता बटन चालू केलं. बटन चालू, फुर्र आवाज आला, मिक्सरचा आवाज आला. हो 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 घरीच आहे तुम्ही, काही काळजी नाही. एकदा झालं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी, कुठे आहात. घरी आहेत. जा असणाऱ्या किचन रूममध्ये, करा मिक्सर चालू. तिने धडाकात धरला. दुधाचा उकाडाला येतो का आपण दररोज, तसं दररोजचं करा मिक्सर चालू. हे असणारं वय तर होऊन गेला. पण झाला असं, 2-3 दिवसांनी ती आली. आल्याच्या नंतर पप्प्या पोरगं आपलं अंगणात खेळत होतं. खेळणारं पोरगं आईनं बघितलं. पप्प्यानं आईला पाहिलं. आईकडे धावत गेलं आणि हे असणाऱ्या आईजवळ गेल्याच्या नंतर आईने त्याने महाराज आईला मिठी मारली. आई आलीस तू, फार आनंद वाटला. हो हो पप्प्या आले मी. का रे तू एकटाच दिसतोय घरी, तुझे पप्पा कुठे आहे. काय सांगू म्हटले आई, अगं 2 दिवस झाले तसं गायब आहे म्हटले. पण नुसते गायब नाही, मिक्सर घेऊन गायब आहे म्हटले. मला काय सांगायचं आहे, विश्वास. आपला असणारा विश्वास असावा. शबरी मातेचा विश्वास मातंग ऋषीच्या बोलण्यावरती होता. मातंग ऋषीने शब्द दिला होता, हे शबरी अगं काळजी करू नको, नित्याने माझं रस्ता झाडण्याचं काम करते ना, एक दिवस परमात्मा तुझ्या असणाऱ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. ते असणारे प्रभू रामचंद्रजी येणार आहे आणि तुला निश्चित दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज खरं सांगू, साधूच्या बोलण्यावरती विश्वास असावा, संतांच्या बोलण्यावरती विश्वास असावा. त्यांच्या बोलण्यावरती जर विश्वास असेल तर आपलं जीवनाचं असणारं यथार्थ कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधूंचं मी तर असं म्हणतो, खरं सांगतो ऐका, आपल्या घरी महिन्यातून कमीत कमी एखादा साधू तरी घरी यावा आणि त्याचा पाहुणचार आपण करावा. तेव्हाच आपल्या घरामध्ये सुंदर सात्विक विचार असल्याशिवाय राहणार नाही. शबरीचा असणारा विश्वास होता मातंग ऋषीवरती आणि ती शबरीसुद्धा दररोज वाट बघत होती. कोई कैयो रे प्रभु आवन की मन भावन की, कोई कैयो रे प्रभु आवन की. कोणी सांगा हो देव येईल का, देव येईल का, भेट देईल का, देव येईल का, भेट देईल का. कोई कैयो रे प्रभु आवन. तो असणारा माझा परमात्मा येईल का, मला भेट देईल का.
या अशी ती शबरी होती, ती कावळ्याला विचारायची नाही का, बोल कागा बोल मेरे राम कब आओगे, नाही का. कधी कधी म्हणायचे त्या असणाऱ्या कावळ्याने विचारावं, हे शबरी अगं तू परमात्मा आल्याच्या नंतर तू काय करणार ग. त्यावेळेस ती सांगायची, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला के दुनिया में मेरे झोपड़ी के काय सुंदर आवाज आहे आमच्या रिंकेश महाराजांचा, काय सुंदर हात आहे आमच्या योगेश महाराजांचा, फार गोड हात आहे. खरं सांगू का, फार साधना करावं लागते हो याच्याकरता, फार साधना करावं लागते. सोपं नाही आहे. त्या माणसाने किती जीवन घालवलं असेल तेवढ्या कलेकरता फक्त त्यांनाच माहिती आहे. हा अनुभव आपल्याला नाही आहे. आपण पैशाच्या बळावर काहीही करू शकतो. एखादा व्यवसाय टाकायचा जर ठरवला, लोक म्हणते बा लय महाराज लोक आता पैसे घ्यायचे, नवीन स्कीम निघल्या ती लोक लय सांग महाराज चांगलं आहे बा तुमचं, वरून फेटा कीर्तन झालं का तो नारळाचा गोटा, ते गोटा झाला का त्याच्या खाली नोटा, चांगलं आहे तुमचं. मला असं वाटतं कधी कधी लोक का आपल्यावरती पण खरं सांगतो ऐका, एखाद्याला जर वाटत असेल ना यांचं फार चांगलं आहे बा, आपल्यावरती एवढं दुःख का, त्यांना जर हे जर करायचं असेल त्याच्याकरता किती साधना करावं लागते मला हे तुम्हाला सांगायचं ऐका. एखाद्याने जर ठरवलं मला किराणा दुकान टाकायची, पैशाच्या बळावरती तो दुसऱ्या दिवशी लगेच टाकू शकतो. एखाद्याने जर ठरवलं ना मी कापड दुकान टाकायची, पैशाच्या बळावरती तो दुसऱ्या दिवशी टाकू शकतो. पण एखाद्याने बसल्यापैकी सांगावं मला असणारा पखवाज वाजायचा आणि उद्या मी पखवाज वाजवून देतो, जमल? अजिबात जमणार नाही महाराज. हे काय सोपं आहे का? याच्याकरता रात्रंदिवस हाडाचे काढ रक्ताचं पाणी करावं लागतं. रात्रभर त्या इंद्रायणी मातेच्या घाटावरती बसावं लागतं आळंदीमध्ये, आणि एका एका बोलाचा रियाज करावा लागतो. मग अनेक बोल असतात त्याचे, कत्तिट तिट तिट कतिट तक तिट तक धान धान धा.
सोपं नाही बाबा, एवढं सोपं नाही. दिसताना तो लोकांना वाटत असतं, पण घाम फार निघतो बरं का. म्हणून योगेश महाराज हे लोक जर म्हणले ना, तुम्ही लय पैसे घेता बा, लय पैसे घेता बा, आणि लय जर तुम्हाला जर घाम जर आला ना, तुम्ही घामच पुसायचा नाही, रुमाल वापरूच नका. तुम्ही का वापरू नका हे तुम्हाला सांगतो. तुम्ही जर घाम जर पुसला तर या लोकांना कळणार नाही, म्हणून घाम पुसायचा नाही. या लोकांना सुद्धा कळायला पाहिजे हा घामाचा पैसा आहे, फुकटचा नाही. सोपं नाही आहे, सोपं नाही. हो हे सोपं नाही. याच्याकरता रात्रंदिवस पाखोद वाजवावं लागतो. हे गायन करायचं म्हटलं ना, सारे गम पदनिसा रात्र रात्र पेटी घेऊन बसावं लागतं. त्याचे स्वर अलंकार आरो आवरो राग सुंदर नाही का, सुंदर राग गावं लागतात. ते भिंपलास शिवरंजनी नाही का, सुंदर शिवरंजनी, दरबारी कानडा, सुंदर राग आहेत. एवढे राग यांना शिकावं लागतात. यांचं जर सोपं असलं तर माझं फेटा बांधणं काय एवढं सोपं वाटलं तुम्हाला? अहो माझ्या जागेवर एखाद्याने उभं राहून दाखवा, बोलून दाखवा नाही का, हातचं पाकिट त्याला. इथं उभं राहिल्याच्या नंतर सुद्धा काय मुंगे येतात ना, या फक्त आम्हाला माहिती, तुम्हाला हे सुद्धा सोपं नाही. नाही तर 2-2 मिनटाच्या सूचनासुद्धा लोकांना नीट देता येत नाही. एक जण दाव्याला माझ्या कीर्तनाला उपस्थित होतं, त्याने असणार तुम्हाला अगोदरच कळलं का, असणारा माईक हातामध्ये घेतला, सुंदर कीर्तन झालं होतं, बोलायला सुरुवात केली. बघा आपल्या गावामध्ये आज हरिभक्त पारायण गणेश मगर यांनी सुंदर असणारी कीर्तनरूपी सेवा केली. त्यांचेसुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून त्यांचे आभार मानतो. त्याच पद्धतीने महाराजसुद्धा आज उपस्थित राहिले, सर्व असणारे भजनी मंडळ उपस्थित राहिले, सुंदर गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणून आपल्या समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी व गावकरी यांच्या वतीने या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपितो. 2-2 मिनटाच्या सूचना नीट देता येत नाही. 2 तासाचं कीर्तन बाजूला राहिलं. असो, माझा सांगायचा भाव वेगळा होता. हे सुद्धा काही सोपं नाही. या परमार्थामध्ये फार झिजावं लागतं. म्हटलं जातं ना, परमार्थ तो कठीण, सुरावरील पोळी ती सुद्धा फार अवघड आहे बरं का. आपलं काय प्रमाण झालं, राम खावे लोक खावे लोक मग ब्रह्मपदी नाचे. सोपं नाही आहे नाही का. अगोदर त्याला काय म्हणतात, लोखंडाचे चणे खावं लागतात. सोपं नाही. हा असणारा परमार्थ मला हा सांगायचं आहे. आपलं चाललं होतं दृष्टांत, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. इथून आपण बाजूला गेलो होतो. हा असणारा महाराज शबरी मातेने तो विश्वास, दृढ विश्वास ठेवावा, देवाची वाट बघावी नाही का. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों का दर्शन होगा. राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन. त्या असणाऱ्या शबरीने वाट बघावी. खरं सांगू, ज्या शबरी देवाची किती प्रतीक्षा करावी याच्यावर मी बोललो होतो. जी शबरी खरं तर फार लहान होती ना, 7-8 वर्षाची, त्या असणाऱ्या 7 वर्षापासून तर 90 वर्षाची आता जकडी म्हातारी शबरी झाली होती, तरीसुद्धा देवाची प्रतीक्षा करत होती. एकही दिवस तिच्या मनामध्ये असं आलं नाही की खरंच माझा देव मला भेट देईल का नाही का. खरंच असं वाटत होतं
की एक दिवस असणारे जे काही मातंग ऋषींनी मला शब्द दिला आहे हा शब्द खरा होईल का नाही माहीत नाही. खरं लोक विश्वास ठेवत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही त्या असणाऱ्या साधूंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवाल त्या दिवशी निश्चित देवाचं दर्शनसुद्धा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण साधूमध्ये आणि देवामध्ये काहीच बदल नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. एक दिवस शबरीला दर्शन झालं, दृष्टांत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देवाची परीक्षा बघत बसू नका, तर देवाची प्रतीक्षा करत राहा. अशा असणाऱ्या परमात्म्याचं देवान जगद्गुरु तुकोबरायांनी भजन करावं. आधी करून सकल साधू संतांनी ते भजन करावं, त्या परमात्म्याला आळावं. परमात्मा आळवत असताना प्रत्येक असणाऱ्या जाती धर्मामध्ये आळवावा. एवढंच नाही, प्रत्येक असणाऱ्या लिंगामध्ये सुद्धा आळवावा. स्त्रीलिंगीमध्ये आळवावा, नपुसकलिंगीमध्ये आळवावा, पुरुषलिंगीमध्ये आळवावा. एवढंच नाही, परमात्म्याचं वर्णन करत असताना सगळ्या लिंगामध्ये केलं आहे नाही का. कधी कधी परमात्म्याला देवीसुद्धा म्हणावं. कधी कधी आता हे गणपती बाप्पांचं सुद्धा अवतार आहे ना, तू का म्हणे शोधून पाहे. आणि गणपती विठ्ठल गणपती दुजा नाही. विठ्ठलामध्ये आणि गणपतीमध्ये काहीच बदल नाही. एवढंच नाही, जे आपण नवरात्र उत्सवामध्ये देवी बसवतो ना, या असणाऱ्या देवीमध्ये आणि आमच्या असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यामध्ये काहीच बदल नाही नाही का. सुंदर एकनाथ महाराजांचं सुंदर अभंग आहे नाही का. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. हे चारी वेदाचा फुलभरा मांडला, चारी वेदाचा फुलभरा मांडला. हे शास्त्र पुराणे वाणी तुझा गोधडा घातला. हे बुधो बोला बुधो बोला बुधो बोला बुधो बोला बुधो बोला कृष्णबाई माऊलीचा बुधो बोला बुधो बोला बुधो बोला कृष्णबाई माऊलीचा बुधो बोला बुधो बोला बुधो बोला कृष्णबाई माऊलीचा बुधो बोला बुधो बोला बुधो बोला कृष्णबाई माऊलीचा. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा. का हो महाराज, तुम्ही म्हणता मी विठ्ठलाची भक्ती करतो आणि उदो उदो आता कृष्णबाई माऊलीचा आणि त्या देवाचा त्या देवीचा उदो उदो करतात. मग तुमची ही देवी आहे तरी कुठे? त्यावेळेस सांगायला सुरुवात केली. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी जाती हो, पुंडलिक दिवट्या शुभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून. तो असणारा परमात्मा जो विटेवरती आहे ना, तोच आमचा देव आहे. म्हणून असं सकल असणाऱ्या साधू संतांनी त्या देवाचं वर्णन करत असताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये केलं. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी अनेक असणाऱ्या वर्णन त्याचं करा. आणि त्या असणाऱ्या परमात्म्याचं मग विचारलं का हो त्या देवाची तुम्ही उपासना करतात, कुठे आहात तो परमात्मा? मग भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी चार भुजा त्याशी, बाळ्या 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, विठ्ठल रकुमाई पाहू रे. तो परमात्मा असणारा भीमा नदीच्या तीरावरती आहे. तो असणारा महाराज कोण आहे? परमात्मा. जंबो या द्वीपा माझी एक पंढरपूर, जंबो या द्वीपा माझी एक पंढरपूर गावे. जंबो या द्वीपा माझी एक पंढरपूर गावे. जंबो या नगर देवा विठू पाटीलचे नावे. धर्माचे नगर देवा विठू पाटीलचे नावे. विठोबाचा धर्म
धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. असा असणारा तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भीमा नदीच्या तीरावरती उभा आहे. खरं सांगू, तोही का उभा आहे याचे सुद्धा अनेक कारण आहे. त्याचे 2-3 कारणं सांगितलं जातात. तो परमात्मा विटेवरती का उभा राहिला? ऐका, आपल्याला जरी एखाद्याने प्रश्न विचारला ना, खरं हे आपले नियम आपल्याला माहिती पाहिजे. आपण हिंदू माणसं आहात ना. आपल्याला जर सहज एखाद्याने विचारलं का हो तो असणारा परमात्मा विटेवरती कधीपासून उभा राहिला, सांगता आलं पाहिजे. आपण सहज सांगतो युगे 28 विटेवरी उभा, 28 युगापासून उभा आहे. पण का उभा आहे, कशा करता आला होता, त्याचीसुद्धा 2 कारणं महत्त्वाची आहेत. त्याचं सुंदर असणारं मार्कंडेय पुराणामध्ये सुंदर त्याचं वर्णन आलं आहे. त्याचं असणारं पुराणामध्ये वर्णन येत असताना इंद्राची पत्नी, तिचं नाव शची, 2 मिनिटामध्ये सांगून जातो जरा फास्टमध्ये. त्या शचीने असणारं ये विष्णू भगवंताकडे गेली, विष्णूला सांगायला सुरुवात केली, देवा अहो या असणाऱ्या रुक्मिणीबरोबर विवाह केला, म्हटले माझी अशी इच्छा आहे, माझ्याबरोबर सुद्धा विवाह करावा तुम्ही. तिने परमात्म्याने सांगितलं, म्हटले खरं सांगू कशाची, खरं आहे तुझं, पण या जन्मामध्ये ते शक्य नाही. 7000 वर्ष तू तप कर, 7000 वर्ष तप केल्याच्या नंतर मी निश्चित तुझ्यासोबत विवाह केल्याशिवाय राहणार नाही, तुझा असणारा अंगीकार तुला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हटले ठीक आहे. 7000 वर्ष तप या शचीने केलं. ती असणारी शची दुसऱ्या असणाऱ्या जन्मामध्ये सुंदर राधा झाली आणि ते असणारे विष्णू भगवंत सुंदर असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले. ऐका, बालपणामध्ये या असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुंदर असणाऱ्या लीला कराव्या, रांगावं, सुंदर आपल्याला लीला माहिती आहे. श्रीकृष्ण परमात्मा मोठे झाले, राधा आणि कृष्ण परमात्मा सुंदर असणारं ते रासलीला करायला लागले. पण ऐका ना, एक दिवसाचा प्रसंग होता, आक्रूरजी घ्यायला आले होते. आता आक्रूरजी श्रीकृष्ण परमात्मा द्वारके मथुरेमध्ये जाणार होते आणि मथुरेमध्ये जात असताना ही असणारी राधा विचार करत होती, आज माझा देव जाणार आहे, माझा असणारा प्रभू जाणार आहे. ती असणारी राधा दररोज असणाऱ्या परमात्म्याचं ध्यान करायची आणि श्रीकृष्ण परमात्मा निघून गेले. ती राधा असणारी अदृश्य झाली. अदृश्य झालेली राधा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता मथुरेमध्ये आहे. मथुरेतून आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये जात आहेत. द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतर ती राधा परत द्वारकेमध्ये येते. आल्याच्या नंतर ते असणारी रुक्मिणी सुंदर असणारा संसार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा चालताय आणि संसार चालणारा असणारा बघितला या राधेनं आणि राधेने चालत्या गाडी बैलीची खीळ काढून घेतली. अर्थात आता सांगायला सुरुवात केली, देवा मागच्या जन्मामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की मला तुमच्या मांडीवरती बसायचं आहे. आता मी 7000 वर्ष तप केलेलं आहे, माझा सुद्धा तितकाच अधिकार आहे. एवढंच नाही, फार वियोग झालाय मला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, हो वियोग झालाय खरं आहे. म्हटले आतापासून नाही, तुम्ही मला गोकुळापासून वियोगात ठेवलं आहे, आता तुम्हाला मला जवळ घ्यायला लावावं लागेल. आणि तेवढ्यात जी घरची होती ना, घरची ती रुक्मिणीनं पाहिलं, ही कोण आहे, म्हटली ही राधा आहे. सांगायला सुरुवात केली. रुक्मिणीनं सांगितलं, रुक्मिणी जरा बाजूला वय वर, तू सोपं आहे का ते एवढं, फार अवघड ना महाराज, आपल्या घरचं बाजूला तुम्ही आता, ते म्हणते दांडा काढा बरं आता नाही का, सोपं नाही ना. रुक्मिणी बाजूला झाली आणि राधा मांडीवरती बसली. ऐका ना, राधा मांडीवरती बसल्याच्या नंतर रुक्मिणीला वाईट वाटलं आणि रुक्मिणी बोलायला लागली, एवढ्या करता 8-8 दिवस सप्त्याला जाते काय म्हणू तुम्ही, एवढं करतं गावगाव हिंडत, मग तुम्ही मला म्हणता म्हणे. राग आला रुक्मिणीला आणि जशी रुक्मिणी रुसली, ऐका ना, रुक्मिणी रुसली, दिंडोरी वना आली आणि ती रुक्मिणी रुसली आणि या असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आता जिथे उभा आहे ना, त्या असणाऱ्या पंढरपूरच्या दिंडोरी वनात आली आणि दिंडोरी वनामध्ये राहू लागली. ज्या ठिकाणी सूर्याचा उजेड पडत नाही, घनदाट जंगल आहे, ज्या ठिकाणी कोणीच येऊ नये ना, अशा ठिकाणी रुक्मिणी आली. आणि रुक्मिणी आल्याच्या नंतर बरेच दिवस निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर आता राधा निघून गेली. राधा निघून गेल्याच्या नंतर ते असं आहे, दररोज माणसानं जेवण हॉटेलीतलं किती वडापाव खा, पण एक दिवस आपल्याला बाजरीची भाकरीची घरची आठवण येतेच, असं आहे ते. त्या असणारे राधा निघून गेली आणि देवाला रुक्मिणीची आठवण आली आणि रुक्मिणी गेली कुठे बघायचं आहे. मग तो देव असणारा रुक्मिणीच्या शोधार्थ पंढरीश पांडुरंग परमात्मा असणारा महाराज या पंढरपुरामध्ये आला. आल्याच्या नंतर रुक्मिणी मातेकडे गेला. रुक्मिणी महाराज रुक्मिणीजवळ गेल्याच्या नंतर देवाने हात जोडले. देवाना महाराज देव येताना एकटं सुद्धा नव्हता आला. 700 गोपाळ 600 सवंगडी नाही का, गोपाळपुरी राहता झाला. त्या ठिकाणी गोपाळपुरामध्ये ते सर्व गोपाळ आले, जे सवंगडी होते ना, त्या गोपाळपुराचं नाव एवढ्यामुळेच पडलं. हे सगळे गोपाळ त्या ठिकाणी ठेवले होते देवानं, म्हणून त्याचं नाव गोपाळपूर. पण गोपाळांना सांगितलं होतं, या बा मी आता चाललो तिकडं, माझ्यासोबत काही तुम्ही येऊ नका. कारण असं आहे, आपली जर घरी जर चुकी व्हायला असली
तर घरी जाताना माणसानं कधी बी एकट्यानं जायचं, सोबतचे मित्र घेऊन जायचे. हां, ते बी फार अवघड असतं. म्हणून देव म्हणले तुम्ही गोपाळाव तुम्ही इकडं थांबा, आज तुमचं बच्चं काम नाही. रुक्मिणी मातेकडे गेले दिंडोरी वनामध्ये. गेल्याच्या नंतर असणारे परमात्म्याजवळ गेले आणि बोलायला सुरुवात केली. का गं शची, बोलायला सुरुवात केली. मग याने प्रिय सुंदर असणारं वर्णन करायला सुरुवात केलं. ते मार्कंडेय पुराणामध्ये सुंदर ओव्या आलेल्या आहेत त्याच्या. वर्णन करायला सुरुवात केली. वर्णन करत असताना रुक्मिणी सांगितलं, मी कोण आहात तुम्ही, मी तुम्हाला ओळखत नाही. अगं म्हटली तू इकडं कशी आली, काय आहे म्हटली, दिंडोरी वन आहे. याचं नाव दिंडोरी वन काय, याचा लय मोठा इतिहास आहे. आता ते जर सांगत बसलो सगळं कीर्तन येतच होऊन जाईल नाही का. दिंडोरी नावाचा तो राजा होता, त्याला असणारं देवानीच मारलं, त्याचंसुद्धा वेगळं चरित्र आहे. मग त्या असणारे महाराज तिथं आल्याच्या नंतर मग असणाऱ्या रुक्मिणीने सांगितलं, अजिबात आता मी तुमच्याजवळ येणार नाही. जोपर्यंत मी इथं बसलेली आहे तोपर्यंत तुम्हाला माझा वियोग सहन करावा लागेल. तेव्हापासून देव विटेवरती उभे. एक कारण. दुसरं कारण, एक दिवसाचा प्रसंग होता. मायबापाची सेवा करणारा पुंडलिक नित्यानं असणारा परमार्थ कधी करत नव्हता, पण बायकोचं ऐकल्याशिवाय राहत नव्हता. जे देव जे देव जे माझी बायको, जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू, असा नित्यानं परमार्थ त्याचा होता. आई बापाची सेवा करायची नाही आणि पत्नीला जवळ घेतल्याशिवाय राहायचं नाही. एक दिवसा प्रसंग होता. मायबापाने सांगितलं, हे पुंडलिका, अरे मला काशीला जावंसं वाटतं रे, चल की काशीला आम्हाला घेऊन. हो काशीला जायचे तुम्हाला, चला. मग गाठोडे बांधले. गाठोडे बांधल्याच्या नंतर दोघांच्या गळ्याला 2 चरड बांधले आणि एक हातामध्ये घेतलं आणि बायकोला मात्र खांद्यावरती घेतलं. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिक काशीश्वरी. नाही का, तो पुंडलिक असणाऱ्या मायबापाच्या गळ्याला दोरी बांधली, ओढत चालला. ओढत जाणारा पुंडलिक आता समोर चालतोय. चालता चालता पायातली चप्पल सुद्धा तुटली आणि एक चांभार बाबा बसलेले, बरं का, चांभार बाबा बसलेले. चांभाराजवळ गेला रोहिदास महाराज त्यांचं नाव. त्या रोहिदास महाराजजवळ गेला, का हो महाराज, अहो चप्पल तुटली माझी, कोण आहात तुम्ही. माझं नाव रोहिदास सांभाळ. ठीक आहे हो, मग एवढी चप्पल शिवून द्या. चप्पल शिवता शिवता या असणाऱ्या पुंडलिकाने प्रश्न विचारला, का हो इथून काशी किती लांब आहे हो. पुंडलिकाने सांगितलं, आपलं रोहिदास महाराजांनी सांगितलं, हे बघा मी अजून काही काशीला गेलो नाही, पण कमीत कमी 2 ते 2.5 कोस असली पाहिजे. का हो एवढी काशी तुम्हाला जवळ आहे, मग 2 ते 2.5 कोस आहे, तरीसुद्धा आतापर्यंत तुम्ही काशीला गेलेत नाही, काय कारण आहे याचं. त्यावेळेस सांगायला सुरुवात केली. म्हटली मला काशीला जायला आवडतच नाही. का आवडत नाही म्हटले, मला अजिबात आवडत नाही. माझी संपूर्ण काशी माझ्याजवळ आहे, पण चप्पल शिवता शिवता एवढा दृष्टांत जरी घरी घेऊन गेले ना, तरी आजचं कीर्तन सार्थक झालं गड्या. ऐका, चप्पल शिवता शिवता रोहिदास महाराजांनी असं झुलावं, असं झुलावं. झुलता झुलता त्या असणाऱ्या पुंडलिकानं बघावं, का झुलतात तुम्ही. झुलणारी त्याची मागची जी शेंडी होती ना, ती शेंडी बघितली. त्या शेंडीला एक दोर बांधलेली होती आणि ती दोर आतमधल्या रूममध्ये होती. त्या रूममध्ये एक पाळणा होता. त्या पाळण्यामध्ये त्या असणाऱ्या रोहिदास महाराजांचे माता पिता झोपलेले होते आणि तो असणारा रोहिदास महाराज त्या असणाऱ्या दोरीने झोका देत होता. हो, तो असणारा पुंडलिकानं बघितला. बघितल्याच्या नंतर जी खांद्यावरती होती तिला खाली उतरून दिलं आणि मायबापाचे चरट असणारे सोडले आणि त्यांची सेवा करायला सुरुवात केली. सेवा करता करता अनेक दिवस निघून गेले आणि त्या सेवा असणारी देवाने बघितली. बघितल्याच्या नंतर काय असणारं पुण्य झालं या पुंडलिकाचं. देव समोर आले, हे पुंडलिका, अरे फार मायबापाची सेवा करतो रे, मी भेटलोय तुम्हाला, सोड आता ती असणारी सेवा, माझी सेवा करणार. त्यावेळेस पुंडलिकानं सांगितलं, अजिबात नाही देवा, तू जरी मोठा असतील ना, तुझ्या सत्तेने जरी सर्व चालत असताना, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता. जरी तुझ्या सत्तेने सर्व काही असलं ना, तरी सुद्धा सेवा माझ्या मायबापाची आहे देवा. हातामध्ये वीट होती, ती वीट फेकली आणि फेकल्याच्या नंतर महाराज मग त्या सांगितलं पुंडलिकानं, बस तोपर्यंत या विटेवरती उभा राहा. तेव्हापासून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. विठ्ठल विठ्ठल महाराजांना विचारलं, का हो महाराज, तुम्ही असणारा ज्या देवाची भक्ती करतात, ज्या देवाचं परमार्थ असणारं नित्यानं नामस्मरण करतात, तो देव कुठे आहे. महाराज म्हटले, तो देव तर पंढरपुरात आहेच आहे, आमचं घर सुद्धा तिथं आहे. अभंगाचं प्रथम चरण. आबुची मेराची पंढरी, आबुची मेराची पंढरी, आबुची
वरती हात वर हात दिसत नाही आपल्या अजून हा हरी जय जय हरी जय जय एक एक हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय ढोबार घुमाए जय 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 ढोबार घुमाए जय जय ढोबार घुमाए जय जय ढोबार घुमाए जय जय ढोबार ढोबा 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 मिरासी पंढरी आमचे घर भीमातिरी पांडुरंग आमचा पिता रखुमाबाई आमची माता भाऊ पुंडलिक मुनी चंद्रभागा आमची बहिणी तुका जुनाट मिराशी ठाव दिला पायापाशी पांडुरंग आमचा पिता रखुमाबाई आमची माता यथामती यथा अवकाश 10 बरोबर आपल्या 11 वाजले बरोबर